कौटिल्य यांचे आर्थिक विचार यामध्ये पहिला विचार जो आहे तो लेबर, श्रमिक किंवा कामगार. संपत्तीचं स्वरूप आणि उद्देश संगत असताना त्यामुळे मानवी श्रमाला महत्त्व दिलेलं आहे. श्रम किंवा लेबर किंवा कामगार. अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे शास्त्र आहे अशी कौटिल्य यांची मत होते. तथापि या संपत्तीत मानवी श्रम आणि वनस्पती यांचा समावेश होतो. संपत्ती प्रामुख्याने व्यक्तींच्या गरजा आणि कल्याण यांच्याशी निगडीत असतात. कौटिल्यांचं म्हणणं असं होतं की वास्तविकता, उपभोग क्षमता, हस्तांतरण आणि मालकी हक्क प्रस्थापित करणे हे 4 गुणधर्म एखाद्या भौतिक वस्तूत असतील तर त्या भौतिक वस्तूंचा समावेश संपत्तीत करावा आणि याचाच अर्थ संपत्ती म्हणजे वास्तविकता, उपभोग क्षमता म्हणजे ज्याला आपण उपयोगिता म्हणतो, हस्तांतरण आणि मालकी हक्क प्रस्थापित करणे या वैशिष्ट्य असणाऱ्या कोणत्याही भौतिक वस्तूला संपत्ती म्हणता येते आणि त्यामुळेच त्यांनी पैसा आणि वस्तू, मिळवता येण्यासारखे धन, खाजगी व सार्वजनिक संपत्ती, सोने चांदी, भांडवल किंवा संचित संपत्ती, उपभोग्य संपत्ती, हस्तांतर किंवा मग स्थानांतर योग्य संपत्ती यांचा समावेश संपत्तीत करावा असं सांगितलेलं होतं. मग इथं श्रमिकाबद्दल की संपत्तीमध्ये मानवी श्रमाचा आणि वनस्पतींचा समावेश होतो. शेती व पशुधन, ॲग्रिकल्चर अँड ॲनिमल हजबंडरी. त्या काळामध्ये शेतीला सर्वोच्च स्थान होतं. राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत कृषी, पशुपालन आणि व्यापार यांचा कौटिल्याने समावेश केला. शेती संदर्भामध्ये सखोल आणि विस्तृत लागवड, पिकांवरील रोग व उपाय, खतांचा वापर, सिंचन, पिकांचा फेरपालट, अखंडपणाचे दुष्परिणाम, उत्तम बियाणांचे महत्त्व इत्यादी अनेक गोष्टींची चर्चा पुरातन ग्रंथामध्ये आढळते. शेतीच्या बाबतीत शासकाची जबाबदारी देखील त्यांनी स्पष्ट केली. पडीत जमिनीला लागवडीयोग्य बनवणं हे शासनाचे काम मानले. कौटिल्याचे हे विचार निसर्गवाद्यांच्या विचाराशी मिळते जुळते वाटतात. शेतीचे हे अर्थव्यवस्थेमधील स्थान लक्षात घेता राजाने शेतकऱ्यांना व शेती व्यवसायास भरीव सहाय्य करावे. कृषी क्षेत्रात सतत संशोधन झाले पाहिजे. यासाठी कृषी संशोधकाची नियुक्ती करण्यात यावी. राजाच्या जमिनीची मशागत करण्यासाठी कैदी व्यवसायात असत. मात्र कौटिल्याने ब्राह्मणांनीही शेती करण्यास परवानगी दिली आणि शेती हा व्यवसाय ब्राह्मणांना देखील करता येईल असं म्हटलेलं होतं. कृषी क्षेत्रातून मानवाला लागणारे धान्य व पशूंना लागणारा चारा मिळतो. कृषी क्षेत्रावर हजारो नागरिक जे आहे ते अवलंबून असतात. कौटिल्य यांचे व्यापाराबाबतचे मत. व्यापाराचे नियमन आणि विकास कसा करावा यासाठी कौटिल्यांनी अर्थशास्त्रात सविस्तर असं विवेचन केलेलं आहे. स्थानिक गरजांच्या पूर्तीनंतर उर्वरित वस्तूंचा व्यापार करावा. व्यापारामध्ये शासनाची भूमिका महत्त्वाची होती, परंतु मुक्त व्यापाराला अटकाव नव्हता. उलट व्यापाराच्या सोयीसाठी शासनाने विश्रामगृहे, माल साठवण्यासाठी गोदामे आणि प्रवासात सुरक्षा याची योग्य अशी सोय करावी असे त्यांचे म्हणणे होते. व्यापार होण्याच्या वस्तूवरती कर लावले जात आणि शासनाच्या उत्पन्नाचे एक महत्त्वाचे ते साधन होते. काही वस्तूंच्या बाबतीत तर शासनाने उत्पादन आणि वितरण यांची जबाबदारी स्वतःकडे घ्यावी अशी सूचना तिथं केल्याचं आढळतं. महत्त्वाची कामे शासनाकडे ठेवून व्यक्तींना अधिकाधिक आर्थिक स्वातंत्र्य देण्याची प्रवृत्ती आजही वाढत आहे. पण या पद्धतीचा अवलंब त्या काळात देखील होत असे आणि याची नोंद खरं तर घेण्यासारखी आहे. कौटिल्यांची लोकसंख्येबाबतचे मत काय होतं किंवा लोकसंख्येबाबतचे विचार. कौटिल्याने वाढत्या लोकसंख्येचं समर्थन केलेलं होतं. वेदामध्ये एका दाम्पत्यास 10 अपत्य असणे योग्य मानले जात असे. प्राचीन काळात वाढती लोकसंख्या दारिद्र्याचे कारण मानले जात नसे. उलट वाढती लोकसंख्या ही राज्याच्या शक्तीचे साधन मानले जाईल. मात्र त्या काळात साथीचे रोग, अपुऱ्या आरोग्य सुविधा यामुळे मृत्यूदर जास्त असे आणि परिणामी एका ठराविक मर्यादेपेक्षा लोकसंख्या अधिक वाढत नसे. कौटिल्यांचे व्याज विषयक विचार. विभाजन म्हणजे कौटिल्यांनी व्याजाचे समर्थन जरी केलेले असले तरी ठराविक मर्यादेपेक्षा जास्त व्याज घेण्यास त्यांचा विरोध होता. भांडवलाच्या उत्पादकतेमुळे व्याज दिले व घेतले जाते. कर्ज घेण्याच्या उद्देशानुसार व्याज आकारले जावे असे कौटिल्यांचे मत होते. सर्वसाधारणपणे हा व्याजदर दर साल 15% इतका असावा. मात्र व्यवसायासाठी दिलेल्या कर्जावर जास्त कर आकारण्यास त्यांची हरकत नव्हती. म्हणजे यांनी व्याज व नफा यात फरक असतो असे म्हटले. मात्र पीक कर्जावर किती व्याजदर असावा याबाबत त्यांनी काहीही नमूद केलेलं नाही. कौटिल्य यांचे सार्वजनिक आयव्यय म्हणजेच पब्लिक फायनान्स, सार्वजनिक वित्तविषयकचे विचार. कौटिल्याने सार्वजनिक अर्थव्यवहारास महत्त्व दिले. त्यांचं म्हणणं असं होतं की देशाच्या राज्यकारभारासाठी पैसा लागतो. त्यासाठी सरकारला किंवा सरकारचा उद्योग, जंगले, खाणी, मच्छीमारी व व्यापारात सहभाग हवा आणि हे त्यांचे विचार आधुनिक समाजवादी विचारांशी मिळते जुळते आहे. सरकारच्या सहभागामुळे शासनास उत्पन्न मिळते, तसंच करापासून देखील उत्पन्न मिळते. राष्ट्रीय बचतीचे कौटिल्यांनी महत्त्व सांगितलेलं होतं. कोणताही उपक्रम हाती घेण्यापूर्वी शासनाने योग्य ती पैशाची तरतूद केली पाहिजे असं त्यांचं मत होतं. राज्यासाठी पैसा मिळवण्याचे अनेक मार्ग अर्थशास्त्रात आहे. कर, राज्याच्या जमिनाचे उत्पन्न, प्रजेच्या जमिनीच्या उत्पन्नाचा 6वा भाग, धार्मिक विधीवरील कर, गावावर लादलेला कर, ज्या भागातून सैन्य जात असेल तेथे लावलेला कर, फळाफुलांच्या बागांवरील कर, पैशाच्या रूपाने घेतलेले कर आणि गाय राणांचा पैसा असे हे विविध मार्ग सांगितलेले आहेत आणि हे मार्ग ग्रामीण भागातून उत्पन्न मिळवण्यासाठी आहेत. आता शहरी भागातून मिळणाऱ्या उत्पन्नात मग जकात, दंड, वजनमापे आणि नाणी तयार करण्यासाठीचा कर म्हणून मिळालेला जो पैसा आहे तो पैसा परदेशात प्रवासाची परवाने असतील, मद्य असतील, कत्तलखाने, सूत, तेल, तूप, मीठ, सुवर्ण, वेश्या, धूप, बांधकाम इत्यादीवरती कर यांचा समावेश होतो. कौटिल्याच्या लेखनामध्ये कर आकारणीला इतके महत्त्व असण्याचे कारण म्हणजे शासन, कार्य आणि राज्यकारभार त्या उत्पन्नावर अवलंबून असतात. समाहर्ता या अधिकाऱ्याकडे शासकीय उत्पन्न गोळा करण्याचे काम असे. अर्थशास्त्रात कर उपयोजन तत्वाचीही चर्चा आढळते. कोणावर व केव्हा कर लावावा याबाबत कौटिल्य म्हणतात की फळे पक्व होण्यापूर्वी तोडल्यास झाडांचं नुकसान होतं. तत्वता अयोग्य वेळी किंवा निर्धन प्रजेकडून कर वसूल केल्यास त्यांना त्रास सहन करावा लागतो. म्हणून प्रजेला भारभूत होणारे जे काही कर आहेत ते लावू नयेत.
व करारोपण वर्षातून एकदाच करावे आणि यामध्ये आजचे सोयीचे तत्व दिसते. श्रीमंताच्या क्षमतेप्रमाणे त्यांच्यावरती कर लावावा असं कौटिल्य यांचं मत होतं. वैयक्तिक दारिद्र्य करारोपणाच्या विश्लेषणात विशेषतः शेतसाऱ्याबाबत कौटिल्यांचे सूक्ष्म निरीक्षण जे आहेत हे आश्चर्यकारक आहेत. ते म्हणतात की शासकीय पडीत जमिनीची लागवड करणाऱ्यांकडून उत्पन्नाचा अर्धा भाग कर म्हणून घ्यावा. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी जी काही शेती आहे त्या शेतीवर 1/6 भाग कर जो आहे तो असावा, म्हणजे 6 भागापैकी 1 भाग हा कर म्हणून घ्यावा. 1/6. तर बैलाच्या सहाय्याने पाणी देणाऱ्या शेतांमध्ये 1/3 भाग जो आहे तो कर लावावा. स्वतःच्या हाताने पाणी देणाऱ्या शेतकऱ्यावरती 1/5 कर असावा. काही कर एकदाच लागू करावेत, जसं की मग उदाहरणार्थ मौल्यवान धातू असतील, रत्नांचे व्यापारी 50% कर, चंदन, औषधी वनस्पती असतील, मध असेल यांचे जे व्यापारी आहेत त्यांच्यावरती 40 कर, वेश्या यांच्यावरती 10 कर वगैरे. आणि अडचणीच्या वेळीस तो दुप्पट करावा. आणि राजनिष्ठ नसलेल्या लोकांना फसवून उत्पन्न वसूल करायला काही हरकत नव्हती असं मत कौटिल्य यांनी व्यक्त केलेलं होतं. परंतु अतिरेकी टाळण्यासाठी त्यांनी अशाही व्यावहारिक सूचना केलेल्या आहेत की जेव्हा प्रजा दारिद्र्य होते तेव्हा ती असंतुष्ट आणि लोभी बनते. अर्थात अशी प्रजा शत्रूला फायदेची ठरते. दुष्काळात सारा भरण्यासाठी वसुलीची सक्ती करू नये. कौटिल्य यांचे कल्याणकारी राजाबद्दलचे विचार. कौटिल्याचे अर्थशास्त्रीय विचार धर्म, न्याय आणि नीतिशास्त्रावरती आधारित होते. त्यांच्या विचारसरणीत जनकल्याण आणि सामाजिक सुरक्षिततेचा विचार आढळतो. त्यांच्या काळात सामाजिक सुरक्षितता योजना अस्तित्वात नव्हती, मात्र त्यांचे विचार, आचार आणि सामाजिक कल्याण या कल्पनेशी जवळीक साधणारे आहेत. कौटिल्याच्या मते राज्यातील अनाथ, वृद्ध, विधवा, अपंग इत्यादींना आधार नसलेल्यांचे पालन हे राजाने करावे. गरिबांच्यासाठी हित धर्मार्थ संस्था ज्या आहेत त्या स्थापन कराव्यात. बेकारांना काम द्यावे. रोग्यासाठी औषध पाण्याची सोय करावी. प्रवाशांसाठी विश्रामगृहे बांधावीत. गरिबांना अन्नदान करावे. प्रशासनाचा मुख्य उद्देश संपत्ती व अन्नधान्य यांचे वितरण हा असला पाहिजे. तत्कालीन औद्योगिक क्षेत्रात वर्ग संघर्ष नव्हता. साठेबाजी, वस्तूतील भेसळ, कामगारांचे शोषण आणि कुळांची पिळवणूक याबाबत कडक कायदे केले पाहिजेत. थोडक्यात राजा हा प्रजेचे हिताचं पालन करणारा असावा. नैसर्गिक आपत्ती म्हणजे दुष्काळात किंवा अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असतं आणि अशा वेळी शासनाने त्यांना मदत करावी. पीडितांना मोफत बी बियाणे, खते द्यावीत. थोडक्यात काय तर कौटिल्याच्या धर्मशास्त्रातील सामाजिक सुरक्षितता आणि कल्याणकारी राज्यव्यवस्थेचे आजच्या कल्याणकारी राज्यव्यवस्थेशी मिळते जुळते आहेत. कौटिल्यांच्या आर्थिक विचारांचं मूल्यमापन. प्राचीन काळात कौटिल्याचे अर्थशास्त्र हा ग्रंथ अतिशय महत्त्वाचा आणि अर्थशास्त्रीय विचारांच्या बाबतीत पहिलाच विचारवंत म्हणून ओळखला जातो. त्यांच्या विचारांचे मूल्यमापन आणि वैशिष्ट्ये आपण पाहूयात. त्यांचा ग्रंथ निव्वळ अर्थशास्त्राशी निगडीत नाही, मात्र त्यांनी राज्यशास्त्राला धर्मशास्त्रापासून वेगळे करून राज्यशास्त्राला एक स्वतंत्र स्थान मिळवून दिलेलं होतं. कल्याणकारी राज्य ही कौटिल्याने अर्थशास्त्राला दिलेली देणगी आहे. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात आर्थिक विचारांवर राज्याची निर्मिती, राज्यकारभाराची प्रक्रिया याबाबत विचार आढळतात आणि सर्व आर्थिक कामाबाबतचे विचार म्हणनीय आहेत. जमीन महसूल असेल, आयात, जकाती याबाबतचे विचार जे आहेत ते आपल्यासाठी मार्गदर्शक आहेत. कराची तत्वे, किंमत नियंत्रण, सामाजिक सुरक्षितता, विकासाची कामे आणि विभाजनविषयक विचार याबाबत कौटिल्याचे विचार निश्चितच मार्गदर्शक आहे. दारिद्र्य निर्मूलनासाठी कृषी, उद्योग आणि पायाभूत क्षेत्रांचा विकास करून रोजगार निर्मितीस प्राधान्य द्यावे असे कौटिल्य यांचे मत होते. कौटिल्य प्राचीन इतिहासात एक वादग्रस्त व्यक्तिमत्व मानले जाते, परंतु अर्थशास्त्राच्या दृष्टीने कौटिल्यांनी मांडलेले विचार निश्चितच दखलपात्र होते. तसेच या विषयाच्या अभ्यासकांना ते मार्गदर्शन करणारे होते.